नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये मराठी व्याकरण हा विषय विचारला जातो. त्यावरील आपण IMP प्रश्न घेऊन आलेलो आहे. सर्व प्रश्नाचे सखोल विश्लेषण करणार आहोत आणि डीपमध्ये पूर्ण माहिती देणार आहोत. प्रश्न उत्तर घेणार आहोत आपण आणि IMP प्रश्न आहे. सर्व प्रश्न व्हेरी IMP आहे आणि सर्व प्रश्न महाराष्ट्र पोलीसमध्ये विचारलेले आहे. प्रश्न बघू. अरेच्चा मामा पण आला इकडे, अधोरेखी शब्दाची जात ओळखा. तर या ठिकाणी अधोरेखित शब्द कोणता आहे? अरेच्चा. त्याचे ऑप्शन दिलेले आहे विशेषण, क्रिया विशेषण अव्यय, तिसरा आहे केवल प्रयोगी अव्यय आणि चौथा आहे यापैकी नाही. सर्वात पहिले माहीत पाहिजे आपल्याला शब्दा जाती किती. शब्दा जाती आहे 8 आहे. किती आहे? 8 आहे. त्यामध्ये 4 विकारी असतात, 4 विकारी असतात आणि 4 अविकारी असतात. विकारी कोणकोणते आहे? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होतो. आणि अविकारी 4 कोणते आहे? क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होत नाही. यामध्ये बदल होत नाही आणि यामध्ये बदल होतो. हे माहीत पाहिजे आपल्याला. या ठिकाणी पहिला ऑप्शन दिलेला आपल्याला विशेषण दिलं आहे. विशेषणबद्दल माहिती बघून घेऊ आपण, तेव्हाच कुठं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर भेटू शकते. अरेच्या उद्गारवाचक चिन्ह मामा पण आला इकडे, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण चारही ऑप्शनचे विश्लेषण करू. सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे विशेषण. विशेषणबद्दल माहिती घेऊन घेऊ आपण, त्याची व्याख्या माहीत पाहिजे आपल्याला. नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात. व्याख्या पाठांतर करून घ्यायची, विचारली जाते. त्याचे प्रकार पडतात. किती प्रकार आहे? मुख्य 3 प्रकार आहेत. गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. हा सुद्धा प्रश्न विचारला जातो. विशेषणाचे प्रकार किती आहे? 3. कोणकोणते? गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. त्यानंतर दुसरं ऑप्शन दिलेलं आपल्याला क्रिया विशेषण अव्यय. क्रिया विशेषण अव्यय याबद्दल याची व्याख्या माहीत पाहिजे आपल्याला. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? क्रिया विशेषण म्हणतात. यामध्ये जेव्हा क्रिया घडत असते, क्रिया कोठे, कशी, किती वेळा, किती प्रमाणात घडली याची माहिती क्रिया विशेषण मिळते. क्रिया घडतात हळूहळू, आधी, नंतर, पूर्वी. यामध्ये प्रकार पडतात. कालवाचक, स्थलवाचक, रीतिवाचक, परिणामवाचक, प्रश्नार्थक, निषेधार्थ असे प्रकार पडतात याच्यामध्ये. आणि तिसरं ऑप्शन दिलेलं आपल्याला केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्ययचा बघून घेऊ आपण. चौथा ऑप्शन दिला यापैकी नाही. म्हणजे या ठिकाणी केवल प्रयोगी अव्ययमध्ये आपल्या मनातील भावना दाटून आल्यावर तोंडावाटे अचानकपणे जे उद्गार बाहेर पडतात त्यांना उद्गारवाचक शब्द किंवा केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. केवल प्रयोगी अव्यय वाक्याच्या भाग नसतात. ते केवळ वापरायचे म्हणून वापरले जातात, परंतु त्यांच्यामुळे भाषेची शोभा वाढते. केवल प्रयोगी अव्ययाची विभक्ती प्रत्यय लागत नाही, ते केवळ भावनेचे उद्गार. आता या ठिकाणी आपल्याला उद्गारवाचक चिन्ह माहीत पाहिजे. उद्गारवाचक चिन्ह ज्यामध्ये दिसलं ते कोणतं असेल? केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय कोणते भाव व्यक्त करतात यावरून त्याचे प्रकार पण पडतात. तर माहीत पाहिजे. उपप्रकार पण विचारतात. आता अरेच्या या ठिकाणी
अरेच्चा कशामध्ये येते? आश्चर्यदर्शक. अरेच्चा, मामा पण आलं इकडे, जे आश्चर्य दाखवून राहिले अचानक. त्यात प्रकार पडतात हर्षदर्शक, आहा, वा वा. शोकदर्शक, शोक दर्शवतात, अरे रे, शोक. प्रशंसादर्शक, प्रशंसा, फक्कड, वा वा असे उद्गार निघतात यामध्ये. संमतीदर्शक प्रकार पडतात यामध्ये, ठीक, अच्छा. पण या ठिकाणी केवळ प्रयोगी अव्यय ओळखायचं असेल तर उद्गारवाचक चिन्ह असते. त्यामध्ये अजून विरोधदर्शक, छे छे, तिरस्कार, ईश, शी. संबोधनदर्शक, अग, अरे, अहो, मौन, चूप, चुपचाप असे प्रकार पडतात. या ठिकाणी अरेच्या मामा पण आला इकडे, या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह आहे म्हणून कोणतं शब्दाची जात होणार आहे या ठिकाणी? शब्दाची जात कोणती? ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असणार आहे केवळ प्रयोगी अव्यय. शब्दजाती पाठांतर करून घ्या, किती आहे? 8 आहे. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, उभयन्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय, क्रिया विशेषण आणि शब्दयोगी. अरेच्या उद्गारवाचक चिन्ह, मामा पण आलं इकडे, अधोरेखी शब्दाची जात ओळखा. त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 केवळ प्रयोगी अव्यय. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते कर्मधारय समाजाचे उदाहरण नाही विचारलेले? पहिला ऑप्शन दिला रक्तवर्ण, दुसरा वेशांतर, तिसरा पाप पुण्य आणि चौथा घननीळ. या ठिकाणी आपल्याला समाज माहीत पाहिजे. समाजाची व्याख्या आहे शब्दाची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? समास म्हणतात. समास म्हणतात. तयार होणाऱ्या शब्दात सामाजिक शब्द सुद्धा म्हणतात. या शब्दाची फोड करून दाखवण्यात विग्रह असते. समाजात 2 शब्द फक्त शेजारी शेजारी ठेवले जातात. हे प्रकार पडतात. मुख्य किती प्रकार आहे समाजाचे? 4 प्रकार आहे. कोणकोणते माहीत पाहिजे आपल्याला? अव्ययी, भाव समाज, तत्पुरुष समाज, द्वंद्व समाज आणि बहुव्रीही समाज. समाजाचे किती प्रकार पडतात? 4 प्रकार पडतात. समाजामध्ये तत्पुरुष समाजाचा उपप्रकार आहे कोणता? कर्मधारय समाज याचा कोणाचा आहे? उपप्रकार आहे. कर्मधारय समाज आपण बघून घेऊ. कर्मधारय समाज ज्या तत्पुरुष समाजातील दोन्ही पदे महत्त्वाची असतात. तत्पुरुष समाजामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात. प्रथम विभक्तीत असून विभक्ती माहीत पाहिजे आपल्याला कोणत्या? 8 आहे. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोध. कर्मधारय समाज दोन्ही पदे महत्त्वाची असतात, हे लक्षात ठेवायचे. या ठिकाणी पहिला ऑप्शन दिलेला आपल्याला रक्तवर्ण, दुसरा ऑप्शन दिला वेशांतर, तिसरा ऑप्शन दिला पाप पुण्य आणि चौथं
ऑप्शन दिलेला आहे घननीळ. तर या ठिकाणी पहिलं ऑप्शन कर्मधारय समासाचं उदाहरण आहे. रक्त सारखे वर्ण अशी फोड होता त्याची. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे वेशांतर. वेशांतर म्हणजे ची फोड कशी होईल, ही कर्मधारय समासाचं उदाहरण आहे. दुसरा वेश, वेशांतरचं काय होतं, दुसरा वेश. आणि तिसरा ऑप्शन आहे, तिसरा ऑप्शन कोणता आहे, पाप पुण्य. पाप पुण्य. पाप किंवा पुण्य हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे, द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. पाप किंवा पुण्य. आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे घननीळ. घननीळचं हे पण कर्मधारय समासाचं उदाहरण आहे. निळा असा घन, म्हणून कर्मधारय समासाचे उदाहरण नाही. रक्तचंदन कर्मधारय समासाचं उदाहरण आहे. वेशांतर कर्मधारय समासाचं उदाहरण आहे. घननीळ कर्मधारय समासाचं उदाहरण आहे. आणि पाप किंवा पुण्य ऑप्शन क्रमांक 3 हे कर्मधारय समासाचे उदाहरण नाही. म्हणून खालीलपैकी कोणते कर्मधारय समासाचे उदाहरण नाही, ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असणार आहे पाप किंवा पाप पुण्य. कोणतं समासाचं उदाहरण आहे, द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. कर्मधारय समासाचे आपण शब्द बघून घेऊ. पुरुषोत्तम, याचा विग्रह कसा होतो, उत्तम असा पुरुष. घनश्याम घनासारखा श्याम. पितांबर पिवळे असे वस्त्र. भाषांतर अन्य भाषा. श्याम सुंदर सुंदर असा श्याम. विद्याधन विद्या हेच धन. हिरवागार खूप हिरवा. तपोबल तप हेच बल. महाराष्ट्र महान असे राष्ट्र. महादेव महान असा देव. रक्तचंदन रक्तासारखे चंदन. चरण कमल चरण हेच कमल. घननीळ निळा असा घन. वेशांतर दुसरा वेश. नरसिंह सिंहासारखा नर. भवसागर विश्वरूपी सागर. लाल भडक खूप लाल. नीलकमल निळे असे कमल. हे सर्व कशाचे आहे, कर्मधारय समासाचे उदाहरण आहे. पाठांतर करून घ्यायचे. पुढील प्रश्न बघा, मराठी व्याकरणात शब्दाच्या जाती किती आहे. पहिला ऑप्शन दिला आहे 4, दुसरा आहे 8, तिसरा आहे 10, चौथा आहे 11. शब्दाच्या जाती किती आहे, 8 आहे. ऑप्शन क्रमांक 2 कोणते आहे, नाम सर्वनाम विशेषण क्रियापद. उभयनामी क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी आणि केवल प्रयोगी. पुढील प्रश्न बघा, वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रिया विशेषण अव्यय आहे. पहिला ऑप्शन दिला आवृत्ती दर्शक, दुसरा प्रश्नार्थक, तिसरा स्थिती दर्शक आणि चौथा आहे यापैकी नाही. क्रिया विशेषण ज्यामध्ये क्रिया घडत असते. प्रश्नार्थक ऑप्शन क्रमांक 2 आहे प्रश्नार्थक. प्रश्नार्थक मध्ये प्रश्न विचारले जातात, कोण काय कुणास कोठे. तिसरा ऑप्शन आहे स्थिती दर्शक. स्थिती आज काल उद्या पूर्वी. स्थिती ठिकाण दर्शवले जातात. आणि आवृत्ती आवृत्तीमध्ये पुन्हा पुन्हा येतात
वारंवार, तेच तो शब्द पुन्हा पुन्हा येतो, फिरून मागून. वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण उभे आहे? तर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, आवृत्ती दर्शक. पुढील प्रश्न बघा. पुढील वाक्याचा योग्य अर्थ सांगा. उखळ पांढरे होणे. पहिला ऑप्शन दिला उखळाचा रंग जाणे. दुसरा आहे उखळातच पीठ पडणे. तिसरा आहे नशीब उघडणे. चौथा आहे दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडणे. उखळ पांढरे होणे म्हणजे काय होतो? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, नशीब उघडणे. पुढील प्रश्न बघा. कणिक तिबणे या वाक्याचा अर्थ ओळखा. पहिला ऑप्शन दिला कणिक भिजवणे. दुसरा आहे खूप मारणे. तिसरा आहे सूड उगवणे. चौथा आहे अंदाज करणे. कणिक तिबणे या वाक्याचा अर्थ काय होतो? ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे खूप मारणे.